राम राम मंडळी, मी तुमचा लाडका ब्लॉगर. तर आज आपण आलो होतो पुण्याला. तर देवाची श्रद्धा कशी असावी आणि किती असावी याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा रिक्षावाला. या रिक्षावाल्यांनी चक्क रिक्षाला दुर्गामाताचा फोटो लावला होता. तर तिथून आपण गेलो घरी. आमची लाडोबाई आली होती. लाडोबाई मामाला म्हणला, थांब मी तुझ्या हातावर मेहंदी काढते. बा मेहंदी किती भारी काढते. आता दुसऱ्या मामाचा नंबर म्हणजे माझाच नंबर आला. मेहंदी वगैरे काढून झाली की मग आपण चाललो होतो पुण्यामध्ये. तर हा सगळा सेल चालू होता मोबाईलचा. दसरा निमित्त सेल होता. मग आम्ही आलो तिथून मेट्रोला. तर ही आपली पहिलीच बारी होती मेट्रोमध्ये बसण्याची. तर तुम्हाला दाखवतो एंट्री कशी आहे. हे तिकीट आहे ना, तिकीटाशिवाय तुम्ही आत बी जाऊ शकत नाही आणि बाहेर बी येऊ शकत नाही. तर मग आम्ही पायऱ्यांवरती वर चाललो होतो, स्लायडिंगच्या पायरीत. हा मोठा भाऊ आहे, मागच्या इथे दाजी आहेत आमची. आणि मग आम्ही मेट्रोवरती चाललो होतो. 2-3 सेकंद लेट झालं, त्यामुळे आमची मेट्रो सुटली. मग काय हो, पटपट 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 चालत गेलो. म्हणल्या तिथून येताना आपल्या देश कबल RSSची परेड बघायला मिळली. मग तिथून काय बंटीभाऊचा फोन आला. आम्ही रातोरात जागीच घर गाठलं. काय त्या बंटीभाऊने मासे वगैरे धरून ठेवले होते, आपल्याला ते जाऊन बनवून खायचे होते. तर ग्रेव्ही बनवायला चालू होते. तर खेकडे आहेत. खेकडं मासं एक नंबरमध्ये नियोजन होतं. रात्रीच्या 10:30 वाजलेत. 10:30 वाजता आम्ही भाजी बनवायला घेतलेली. भरपूर जागेला आता आपण हॉटेलचं, रेस्टॉरंटचं तुम्हाला जेवण खानावळ कसे दाखवले, पण आज आपल्याला घरचं जेवण कसं असतं ते दाखवतो. जर कोणाला आपल्यासोबत जेवायचं असेल तर त्यांनी आम्हाला DM करू शकता. आमची पार्टी असेल त्यावेळेस मी तुम्हाला सांगेन, त्यावेळेस या. तर सर्वात आधी ग्रेव्ही वगैरे करून घेतली. मासे टाकले. मासा तुम्ही बघा हो, अर्धा किलोचा मासा आहे. बारका इशेच नाही, डायरेक्ट धरून आले ताजे मासे. हॉटेल बंटे भैया चव्हाण, 090957. पटपट मासा असं टाकून घेतलं, कारण की आपल्याला परत खेकडे बी बनवायचे होते. तर सूरज चव्हाणने पटपट मासे टाकले. मग म्हणलं आता मासा शिजू असतोपर्यंत खेकडं भाजू. मग आता आला खेकड्याचा नंबर. लगेच कढईमध्ये ग्रेव्ही वगैरे बनवून घेतली की टाकले खेकडं. खेकडं तर इतकं भारी होतं ना, त्याच्या आईला नादच करायचं नाही. खेकडं तर काळं आहेत आणि काळ्या खेकडं इतकं भारी लागतात ना. ताजं खेकडे तो असं विकत आणा ना, आपला पण धरून खायचं. आणि माशाची भाजी होतोपर्यंत म्हणलं आपलं खेकडं भाजून होते. तर मग आत्ता टायमिंग झालं होतं, तुम्हाला टायमिंग सांगतो. रातच्या 12 वाजले. ते सगळं व्हायला 12 वाजले. 12 वाजता जेवाय बसले. तर खेकडे नांगे वगैरे बघून घ्या. बारका विषयच नव्हता. मासं मोठं होतं, 15 किलो मासं आणि 5 किलो खेकडं होतं. जे आपल्या व्हिडिओला कमेंट करेल आणि त्याच्या कमेंटला 10च्या वर लाईक येतील, त्यांनी सांगेल त्याने मासं बनवायचं म्हणलं, मासं बनवायचं, चिकन काय म्हणाल ते आपण बनवून देणार. आपल्याकडनं ट्रीट. ज्याच्या कमेंटला 10 लाईक येतील त्याने. तर लवकरात लवकर कमेंट करा. हो द्या.